सांगली महापालिका निवडणुकीत प्रथमच समाजवादी पार्टी उतरली आहे। समाजवादी पार्टीकडून तिसरा पर्याय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। समाजवादी पक्षाने जाहीरनामाही प्रसिद्ध केला आहे। पाहूया। सांगली महापालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी पहिल्यांदाच या निवडणूक रिंगणात उतरलेले आहे। आपल्यासोबत समाजवादी पार्टीचे पदाधिकारी आणि काही उमेदवार देखील आहेत। सुरुवातीला एकतर सांगा की पहिल्यांदा निवडणूक सांगली महापालिकेची लढताना काय आव्हानं तुमच्या समोर आहेत आणि काय विजन घेऊन तुम्ही उतरताय? नक्कीच सुरुवातीला पहिल्यांदाच आम्ही या सांगली मिरज कुपवाड शहरातील जे प्रस्थापित पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी यांच्यासमोर आम्ही एक लढाई आणि आव्हान उभं केलेलं आहे। आज आम्ही जनतेच्या लोकाभिमुख असा जाहीरनामा प्रकाशित केला। यामध्ये समाजवादी पार्टीतर्फे एकूण 5 उमेदवार रिंगणात आहेत। वॉर्ड नंबर 8 मध्ये 3 आहेत, वॉर्ड नंबर 9 मध्ये 1 आहेत व वॉर्ड नंबर 16 मध्ये 1 आहेत आणि सायकल चिन्हावरती सर्व उमेदवार उभे आहेत। त्याचबरोबर समविचारी जे पक्ष आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा नागरी विकास आघाडी, त्याचबरोबर जय हिंद सेना असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, बसपा असेल, बामसेप असेल, इतर समविचारी पक्षांची आमची चर्चा चालू आहे व जनतेला एक तिसरा सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण एकूण आता या महापालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीच्या आघाड्या झाल्यात त्या पाहता कुणासोबत जावं असं तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच आमची प्रायोरिटी जर नैसर्गिक अलायन्स म्हणला तर काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष होता। मात्र वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे आम्ही त्या आघाडीत सहभागी झालो नाही व जनतेला देखील ही आघाडी रुचली नाही व प्रस्तावित सर्व नगरसेवकांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचं या तिन्ही पक्षांनी काम केलं आहे। त्यामुळेच आम्ही जनतेला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। काही उमेदवार आहेत, तुम्ही कोणत्या प्रभागातून आहात? मी प्रभाग क्रमांक 9 मधून क गटातून माझी आई शहनाज मुल्ला यांचा अर्ज भरलेला आहे आणि सायकल या चिन्हाकडून आम्ही तिथं इलेक्शन लढत आहोत महापालिकेचं। काय आव्हान वाटतं तुमच्या प्रभागामध्ये? आव्हान म्हणजे जे सत्ताधारी नगरसेवक होते ते परत आता पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत। त्यांनी जी कामं रखडवलेली आहेत, जी कामं त्यांनी पूर्ण केलेली नाहीत, समाजवादीच्या माध्यमातून निश्चित आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। महापालिकेच्या शाळेचा जो दर्जा घसरलेला आहे निश्चित तो सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील। तुम्ही कुठल्या प्रभागात? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 8 मधून अनुसूचित जातीमधून मी निवडणूक लढवत आहे। समाजवादी पक्षातर्फे सायकल या चिन्हावर आपण निवडणूक लढवत आहे। आपल्या इथे गेले 15 वर्ष झाले जे प्रस्तावित नगरसेवक आहेत त्यांचं निकृष्ट दर्जाचं जे काम चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही नितीनदादांबरोबर त्यांच्या विरोधात आम्ही लढा द्यायचा एक प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये नागरिकांना एवढंच आव्हान आहे की सुशिक्षित आणि शिकलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून तुम्ही सहकार्य करावं। एक चांगला चेहरा व नवीन बदल हवा असेल तर जनतेने आमच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहावं एवढीच विनंती आहे। सगळेच प्रस्थापित उभे आहेत, त्यांच्या विरोधात तुम्ही लढताय, तुम्ही कोणता? मी वार्ड क्रमांक 16 मधून समाजवादी पार्टीकडनं लढतोय। लढण्याचं मुख्य कारण असं आहे की जे सेक्युलर नावाचे जे पक्ष आहेत ते जातीवादी झालेले आहेत आणि मुस्लिम समाजाकडे त्यांचा कानाडोळा झालेला आहे। मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर म्हटलं तर दफनभूमीसारख्या विषयात सुद्धा हे काँग्रेसचे माजी जे नगराध्यक्ष आहेत, ते नगरसेवक आहेत, त्यांनी त्यात भ्रष्टाचार केला आहे आणि एक प्रकारे समाजाची फसवणूक करून जी दफन योग्य जी जागा आहे, अयोग्य जागा, ती समाजाच्या गळ्यात मारण्यासाठी प्रयत्न केला आणि ती गळ्यात मारली सुद्धा। याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।